जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ। राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। राष्ट्रधर्म प्रेमी, राष्ट्रधर्म उपासक, राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा सर्व श्रोत्यांना समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। श्री समर्थ रामदास स्वामींचा राष्ट्रधर्म हा विषय आपण पाहत आहोत आणि गेल्या प्रवचनामध्ये आपण असं म्हटलं होतं की थोडा इतिहास याचा आपण पाहिला तर आपल्याला समर्थांना काय काय कार्य करावं लागलं, त्याच्या मागची भूमिका काय होती। बहुतादिसांचे माजले बंड असं जे समर्थांनी म्हटलेलं आहे ते बहुतादिसांचं बंड म्हणजे तरी नक्की काय हे लक्षात यावं यासाठी थोडक्यात आपण धावता इतिहासाचा आढावा घेणार आहोत। म्हणजे कोणत्या पद्धतीनं राष्ट्रधर्म समर्थांना प्रसृत करावा लागला हे लक्षात घ्यायला आपल्याला उत्तम मार्गदर्शन होईल। मातृसंस्कृती, मातृभूमी आणि मातृभाषा या आमच्या देवता आहेत आणि त्यांचा अखंड निवास आमच्या हृदयात राहो अशी इच्छा वेदांनी केलेली आहे। माता भूमी पुत्रोहम पृथिव्यां पृथिव्या असं श्रुतींनी सांगितलेलं आहे। मी तिचा पुत्र आहे आणि पृथ्वी ही माझी माता आहे। वंदे मातरम हे जे मोठं काव्य निर्माण झालं त्याच्या मागची मूळ भूमिका ही आहे, कारण ते संस्कृतीतून पाझरलेलं आहे। एवढी जुनी आपली संस्कृती आहे आणि एवढी विशुद्ध आणि उदात्त आहे। जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी हे रामरायांच्या मुखातील वाक्य तर आपल्याला माहीतच आहे। आई आणि मातृभूमी हे स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत। जननी जन्मभूमी स्वर्गसे महान आहे असं काव्य आम्ही शाळेत असताना शिकलेलो आहोत। त्याच्या मागची तीच भूमिका आहे। ज्या वेळेला हा राष्ट्रधर्म उज्ज्वल अवस्थेमध्ये होता त्यावेळेला या राष्ट्राकडं वाकड्या नजरेनं पाहायचं कोणाचं सामर्थ्य नव्हतं। पण हे जे काही 800-900 वर्षांचं पारतंत्र्य आम्ही भोगलं याच्या मागचं कारण आम्हाला कळलं पाहिजे। यासाठी कळलं पाहिजे की इथून पुढं ते पुन्हा तसं होता कामा नये आणि आमची उज्ज्वलता जी गमावून बसलो आम्ही ती आम्हाला मिळाली पाहिजे। म्हणून थोडक्यात आपल्याला इतिहासाचा आढावा घ्यायचा आहे। जग कसं आहे आणि आम्ही कसे आहोत, आमची संस्कृती काय सांगते हे आम्हाला समजून घ्यायचं आहे। रामचंद्रांच्या काळात आपण बघितलं तर परिस्थिती अशी होती की दोन भाऊ प्रेमकलह करतायत, भरत आणि राम। तो राज्यासाठीच आहे पण तो प्रेमकलह आहे, कारण का राज्य माझं नाही तुझं आहे हे सांगण्यासाठी तो कलह आहे। राज्य करायला मी पात्र नाही आहे, माझ्यात पुरुषार्थ नाही आहे आणि म्हणून मी माझ्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो आहे, हा भाव नाही आहे। संपूर्ण पुरुषार्थ रामातही आहे, भरतामध्येही आहे, पण बंधुप्रेम आणि त्यागाची वृत्ती याच्यामुळं दोघं भाऊ प्रेमाने एकमेकांशी वादविवाद करतायत की अरे नाही राज्य तू करायचं आहे। हा आदर्शवाद पुढं राहिला नाही आणि महाभारत काळामध्ये आपण पाहतो की भावंडांमध्ये युद्ध झाली, पांडव आणि कौरवांमध्ये राज्यासाठी। तिथं प्रेमकलह आहे, त्यागाची भूमिका आहे, इथं स्वीकृतीची भूमिका आहे। पण पांडव हे धार्मिक असल्यामुळे, धर्मनिष्ठ असल्यामुळं योगेश्वर श्रीकृष्णांनी त्यांची बाजू उचलून धरली आणि
सर्व दुष्ट कौरवांचा विनाश केला. सर्व कौरव दुष्ट नव्हते, पण दुष्ट लोकांना सहकार्य करणारे शेवटी दुष्टच ठरतात, म्हणून त्यांचाही निःपात करावा लागला आणि धर्मराज्याची पुन्हा स्थापना करण्यात आली. इथं पुन्हा राष्ट्रधर्म स्थिर झाला. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, ही ती धर्मसंस्थापना आहे. हा इतिहासाचा एक टप्पा आहे. यानंतर कलियुगाला प्रारंभ होतो असं आपल्या प्राचीन ग्रंथात म्हटलेलं आहे की जिथं द्वेष, ईर्षा, कामक्रोधादी विकार यांचं प्राबल्य असतं, मनुष्य जास्त स्वार्थी बनतो, अपस्वार्थी बनतो आणि त्यामुळं कलह वाढत जातात. तो दुसरा टप्पा 10व्या शतकापर्यंत आहे. महाभारतोत्तर काळापासून 10व्या शतकापर्यंत का आहे? कारण आता धर्माला क्षरण सुरू झालेलं आहे, पण तो त्या अवस्थेला अजून पोचला नाही की जिथं परकीयांनी आमच्यावर दीर्घकाळ राज्य करावं. 10व्या शतकापर्यंत जर आपण आलो, इसवी सन शतक 10 इथंपर्यंत जर आपण आलो, तर आमच्यावर आक्रमणं झाली, पण ती सर्व आक्रमणं आम्ही काय केली? परतवून लावली. 10व्या शतकापासून ते पुढचं जे काही आहे 20व्या शतकापर्यंत आपण म्हणू, हा सगळा कालावधी तिसऱ्या टप्प्यात घ्यायला हवा इतिहासाचा, की ज्याच्यामध्ये आम्ही परकीय आक्रमणांपासून स्वतःला थोपवू शकलो नाही आणि आम्ही परतंत्र झालो. कौटिल्याच्या काळातील, चंद्रगुप्ताच्या काळातील गोष्ट आहे की ज्या वेळेला अलक्षेंद्र, म्हणजे ज्याला सिकंदर म्हणतात, अलेक्झांडर, त्याला द ग्रेट वगैरे तिकडचे लोक म्हणतात, आम्ही पण म्हणतो, ते म्हणतात म्हणून आम्ही म्हणतो, तो भारतावर चालून आला. पण आमच्यातील क्षरण पावत असणारा राष्ट्रधर्मसुद्धा त्यावेळेला भरपूर प्रखर होता. आजच्या मानानं तर तो खूपच प्रखर होता. भले तो महाभारत काळा एवढा किंवा रामायण काळा एवढा जरी नसला तरी तो तरीही प्रखर होता. आणि त्याचा अनुभव त्या सिकंदराला आला की छोटी छोटी गणराज्य, छोटी छोटी शूद्रक, मालव वगैरे ही गणराज्य पण एवढ्या त्वेषानं लढत होती की त्याला इंच इंच भूमीसाठी भरपूर रक्तपात सहन करावा लागत होता. एवढंच नव्हे तर त्या गणराज्यांवर राज्य संपादन त्यांनी केलं, त्यांच्यावर आधिपत्य जरी गाजवलं तरी गुरुपरंपरा सांभाळणारे 5000 ब्राह्मण वर्गातील लोक ते म्हणाले की आमचे शिष्य म्हणजे क्षत्रिय लोक जरी त्यांचे दास बनले असतील तरी आम्ही हे सहन करणार नाही. आमच्या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्राणांची आहुती देऊ. आणि 5 सहस्र ब्राह्मणांनी युद्ध केलं, ते वीरगतीला प्राप्त झाले. हा असा उज्ज्वल इतिहास आहे. आणि नंतर हे लक्षात आलं अलक्षेंद्राच्या, म्हणजे त्या सिकंदराच्या, की इथून पुढं जाणं शक्य नाही आहे. आम्हाला इतिहासात असं सांगण्यात आलं की त्याचं सैन्य थकलं वगैरे वगैरे आणि तो परत गेला. पण खरी गंमत अशी आहे की या छोट्या छोट्या गणराज्यांना लढताना मला नाकी नऊ येत आहेत, पुढं तर एवढी मोठी साम्राज्य आहेत. काशीचं मोठं साम्राज्य आहे, नंतर मगधाचं तर प्रचंड मोठं साम्राज्य आहे, ते मी कसं पादाक्रांत करीन. आणि ह्या भयापोटी त्यांना परत जावं लागलं. म्हणजे ज्यानं भारताची गंगा नदीसुद्धा पाहिली नाही, ओलांडणं तर द्या सोडून, पाहिली सुद्धा ज्यानं नाही, त्याला आम्ही काय म्हणतो? जगत जेता सिकंदर. त्याला भारताचा एक 10-15% भाग पण काही काळ फक्त जिंकता आला होता, संपूर्ण भारत पण नाही. पण आम्ही काय म्हणतो? जगत जेता सिकंदर. जो जिता वही सिकंदर. आमच्या मुलांना आम्ही हेच शिकवतो. राष्ट्रधर्म कुठल्या अवस्थेला आमचा आजचा? आपणच विचार केला पाहिजे. बौद्ध जैन प्रभावाने जी मलुलता येत आली राष्ट्रधर्माला, ती घातक ठरली. त्याचा परिणाम आपल्या राज्यावर होऊ नये म्हणून चंद्रगुप्ताला ज्या वेळेला जैन धर्म स्वीकारावासा वाटला, त्यावेळेला अत्यंत चाणाक्ष असणाऱ्या आणि राष्ट्रधर्माबद्दल अत्यंत दक्ष असणाऱ्या अशा चाणक्यानं त्याला सांगितलं, तुला वैयक्तिक जीवनात जे काही करायचं असेल तर ते कर, माझी आडकाठी नाही, पण राजा असताना तो धर्म मी तुला स्वीकारू देणार नाही. तुला राज्य सोडावं लागेल आणि तुला विहारात किंवा आणि कुठं जायचं असेल मठामध्ये तिथं जावं लागेल. मी इथं वैदिक राजाच
प्रस्थापित करेन आणि चंद्रगुप्ताच्या मुलाला बिंबिसाराला त्यांनी राज्यारोहण केलं. चंद्रगुप्ताला राज्य सोडावं लागलं, राजपद सोडावं लागलं आणि नंतर त्याला मठामध्ये जायला परवानगी मिळाली. पण हीच गोष्ट त्याच्या नातवाला चंद्रगुप्ताच्या लक्षात आली नाही आणि अशोक राजा झाल्यानंतर राजा असताना तो बौद्ध झाला आणि इथून राष्ट्रधर्माच्या खच्चीकरणाला वेगात सुरुवात झाली. याचं कारण काय आहे की अहिंसेचा आत्यंतिक स्वीकार. त्या अहिंसेचा आत्यंतिक स्वीकार त्यामुळं क्षत्रिय धर्म निस्तेज होत गेला आणि हा सिकंदर येऊन 100-125 वर्ष नाही झाली आहेत की ज्याला गंगा नदीसुद्धा पाहायला मिळाली नाही. तर त्यानंतर डिमिट्रियस नावाचा एक राजा पाश्चात्य, तो अयोध्येपर्यंत जणू काही त्याला कोणी विरोधच केला नाही अशा पद्धतीनं अयोध्येपर्यंत येऊन पोचला. कसं झालं 100-125 वर्षामध्ये? ते यासाठी झालं की क्षत्रियांनी जणू काही शस्त्रसन्यास केला. क्षात्रधर्म राष्ट्रधर्माला हे अत्यंत घातक आहे. म्हणून चाणक्याची बुद्धिमत्ता आपल्याला लक्षात ठेवायला हवी. पण देवाच्या कृपेनं अजून राष्ट्रधर्म संपला नव्हता आणि त्या काळातील पुष्यमित्र आणि खारवेल नावाचे 2 राजे पुढे आले आणि त्यांनी पिटत 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 त्याला त्या डिमिट्रियसला पळवून लावलं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की अहिंसा हा उत्तमच आहे, पण ती कुणासाठी? वैयक्तिक जीवनामध्ये एखाद्या साधूला, एखाद्या एकांतात राहणाऱ्या, मठात वगैरे राहणाऱ्या एखाद्या योग्याला, एखाद्या आचारनिष्ठ अशा ब्राह्मणाला ही अहिंसा शोभून दिसते. पण क्षत्रियाला आणि समाजाला ही एकांतिक अहिंसा मारक ठरते. हाच इतिहास आपल्याला शिकवतोय. तुमच्या शत्रूला तुमच्या एकांतिक अहिंसेचं भय वाटत नाही, तुमच्याकडे राफेल आलेला आहे हे पाहून त्याच्या पोटात आणि छातीत धडकी भरते. तुमच्याकडे राफेल असलं पाहिजे, पृथ्वी क्षेपणास्त्र असलं पाहिजे, अण्वस्त्र असलं पाहिजे, तेव्हा त्याच्या छातीत धडकी भरते. तुमच्या एकांतिक अहिंसेमुळं त्याला प्रोत्साहन मिळतं तुमच्यावर आक्रमण करायला आणि एखादी काकडी कापावी तसं तो कापत जातो. हेच घडलेलं आहे पुढच्या काळामध्ये. तो इतिहास आपण बघणार आहोत. मुलूक बडवा की बडवावा बुडवावा धर्मस्थापनेसाठी असं समर्थ म्हणतात. आणि हे कुठं? आणि या प्रकारचं अहिंसेचं क्षत्रियांनी घेतलेलं खूळ कुठं? हा काळ असा, पण ह्या दोघांचा प्रभाव एवढा प्रचंड होता की त्याची धास्ती पाश्चात्य जगताला बसली आणि अनेक शतकं नंतर कुणीही आमच्या देशाकडे वाकड्या दृष्टीनं बघायची हिंमत केली नाही. काळ पुढे गेला आणि शकहुण कुशाण तारतर या लोकांनी जगावरच एका अर्थानं आक्रमण केलं. अख्खा आशिया आणि युरोप यांना त्राही भगवान करून सोडलं. राष्ट्रधर्माचं क्षरण होतच चाललेलं आहे, पण तरीही तो एवढा प्रखर होता की त्याच्यामध्ये अजून काही धग होती आणि त्यामुळं शकांचा निप्पात ह्या महाराष्ट्रात असणाऱ्या सातवाहनांनी आणि दुसऱ्या चंद्रगुप्तांनी केला. त्या दुसऱ्या चंद्रगुप्ताचेच वडील समुद्रगुप्त यांनी कुशाणांचा निप्पात केला आणि हुणांचा तर प्रभाव एवढा भयंकर होता, टोळधाडीसारखेच ते होते की आज ज्याला आश्चर्य म्हणतात, 7 आश्चर्यांपैकी एक, ती चीनची जी भिंत आहे ती भयाचं प्रतीक आहे बरं का. हुणांच्या टोळधाडीपासून आपल्या जनतेचं रक्षण व्हावं, आपल्या राज्याचं रक्षण व्हावं यासाठी चीनी लोकांनी ती भिंत बांधून घेतली. ती आज आमचं आश्चर्य ठरलेली आहे, वैश्विक आश्चर्य ठरलेली आहे, पण ते भयाचं प्रतीक आहे. आम्हाला ते करावं लागलं नाही. असे हे महाभयंकर होऊन भारतावर चालून आले. तर त्यावेळेला यशोधर्मा नावाच्या राजानं आणि स्कंदगुप्तानं मगधाचा नरेश यांनी अनेक इतर राजांना एकत्र केलं
आणि सगळ्यांनी मिळून त्या हुणांचा निपात करून टाकला. सकळ लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्ट करूनी घसरावे म्लेच्छांवरी, असं समर्थांनी नंतरच्या काळात म्हटलेलं आहे. पण तेच कर्म ह्या लोकांनी हुणांच्या बाबतीत करून दाखवलं. सगळे एकत्र झाले, सगळे वेगळे वेगळे राजे, गणराज्य राजे हे एकत्र झाले, एक सैन्य निर्माण केलं. यशोधर्मा आणि या स्कंदगुप्ताच्या नेतृत्वाखाली हुणांचा मुकाबला केला आणि त्यांना नष्ट करून टाकलं. ही घटना इसवी सन पूर्व 188 पर्यंत म्हटली जाते. ह्याच्या नंतरचा काळ आहे तो अत्यंत सुवर्ण काळ असा मानला जातो. 9 ते 10 शतक ह्या देशानं पारमार्थिक आणि ऐहिक दोन्ही वैभव प्रगट केलं. आणि त्यानंतर अरबांची आक्रमणं इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये सुरू झाली. पण ह्या अरबांच्या आक्रमणाला सुद्धा गुजरातमध्ये चालुक्य आहेत, राजपुतानामध्ये खारवेलासारखे, खुमरानासारखे राजे आहेत, बाप्पा रावळ आहे, काशीभोज आहे. ह्या सगळ्यांनी मिळून पुढच्या 2 शतकांमध्ये जेवढी काही आक्रमणं झाली अरबांची, त्या अरबांच्या आक्रमणांना सुद्धा नष्ट करून टाकलं, त्यांना परत लावून दिलं. 24 वेळा आक्रमण केलेलं आहे अरबांच्या खलिफानं, अलमानून नाव त्याचं. 24 वेळा या भारतावर आक्रमण केलं आणि 24 वेळा त्याला पळून जावं लागलं. गंमत अशी वाटते की ज्या रामरायांनी रावणावर आक्रमण केलं त्या रामाचे आणि कृष्णाचे आदर्श धरणारे आम्ही 24 वेळा हा आक्रमण करतोय, आम्ही फक्त परतवून लावतोय, त्याच्याकडे जाऊन त्याला ठोकून का काढलं नाही? लक्षवेधी, ज्याला आपण सध्याच्या काळामध्ये पाकिस्तानमध्ये जे आक्रमण केली, म्हणजे पाकव्याप्ती काश्मीरमध्ये, त्या प्रकारचं कार्य ह्या लोकांना करावं असं वाटलं नाही. तीच गोष्ट नंतर पुढच्या टप्प्यामध्ये येणार आहे. 17 आक्रमणं ही गझनीच्या महमूदानं केलेली आहेत. इथं दुसरा टप्पा पूर्ण झाला 10व्या शतकापर्यंत, की जिथं आक्रमणं तरी झाली पण आम्ही त्यांचं आधिपत्य स्वीकारलं नाही, आमचा देश टिकवून ठेवला. आणि त्यानंतरचा मात्र काळ आहे हा अत्यंत दुर्दैवाचा काळ या भारताने पाहायला प्रारंभ केला. दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले आणि ते सुरू झाले 10व्या शतकापासून, इसवी सन 10वं शतक. सबक्तगिनांनी पहिल्यांदा आक्रमण केलं आणि जयपालाला हरवून पंजाब हस्तगत केला. त्याचाच मुलगा गझनीचा महमूद यांनी 11व्या शतकामध्ये 17 स्वाऱ्या केल्या आणि भरपूर लूट केली. पृथ्वीराजासारख्या राजाला नाश करावासा वाटला नाही आणि त्यालाच मारण्यात आलं. नंतर एकेरी उदारमतवाद, राष्ट्रधर्माला हे सगळं बाधक आहे. का तत्कालीन विद्वज्जनांनी त्या राजांना समजावून सांगितलं नाही? कुठं चुकलं हा फार मोठा प्रश्नच आहे. चाणक्यांनी जे करून दाखवलं ते नंतरच्या लोकांना जमलं नाही आणि त्यामुळं चुकीच्या निर्णयांमुळं, धर्माच्या चुकीच्या संकल्पनांमुळं, चुकीचा धर्म म्हणत नाही आम्ही, धर्माच्या संकल्पना नीट न समजण्यामुळं, क्षात्रधर्माच्या, राजधर्माच्या, आम्ही हा सगळा घोटाळा करून बसलो. आणि 12व्या शतकामध्ये तर अत्यंत क्रूर अशा घोरी घराण्याचं राज्य सुरू झालं. 13व्या शतकापर्यंत सगळा उत्तर भारत त्यांनी व्यापून टाकला. गुजरात असो, माळवा असो, उत्तर प्रदेश असो, म्हणजे आजच्या भाषेत बोलतो उत्तर प्रदेश असो, आसामकडचा भाग असो, वंग असो, सगळा व्यापून टाकला.
13व्या शतकामध्ये. आणि 14व्या शतकामध्ये विंध्य पर्वत पार करून ते दक्षिणेत आले आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातील यादवांना संपवलं. हरपाळ देव शेवटचा. आणि त्यानंतर दक्षिणेत शिरले आणि होयसाळ, पांड्य, चौल्य यांना संपवलं. आणि पूर्ण भारत हा हिरव्या झेंड्याखाली आला. तरी सुद्धा उत्तरेमध्ये शीख गुरूंनी, त्याचबरोबर राणा प्रतापांनी यांना विरोध केला, पण स्वतःचं राज्य ते स्थापित करू शकले नाहीत. दक्षिणेमध्ये मात्र 14व्या शतकामध्ये हरिहर बुक्कराय यांनी स्वराज्य स्थापन केलं. 150-150-200 वर्ष ते चाललं, पण शेवटी तेही 16व्या शतकामध्ये बहामनी राजवटीमध्ये नष्ट झालं. आणि अशा पद्धतीनं हा संपूर्ण देश हा परकीय, विधर्मी, क्रूर, हिंदुद्वेषी, धर्माचा नाश करून इतरांना बाटवण्याची वृत्ती असणारे, लूटमार करणारे, स्त्रियांची विटंबना करणारे, अशा अत्यंत क्रूर लोकांच्या हातामध्ये सत्ता पूर्ण भारताची गेली. ही सर्व दुर्दशा का झाली? जेव्हा उत्तरेत आक्रमण झालं त्याच वेळेला आमचं लक्ष का नाही गेलं? राजे एकवटले का नाहीत? जे यशोधर्माला समजलं, जे स्कंदगुप्ताला समजलं की हुणांना संपवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन युद्ध केलं पाहिजे, ते नंतरच्या लोकांना का कळलं नाही? उत्तर भारत आज पादाक्रांत होत आहे. दक्षिण भारतावर पण कधीतरी आक्रमण होईल. आपण एकत्र होऊया आणि ह्यांचा पाडाव करूया, अशी वृत्ती का झाली नाही? त्या लोकांनी भारत पादाक्रांत करावा, पण आम्ही दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाऊन स्वराज्य स्थापना करू नये, ही वृत्ती का राहिली? कारण स्वतःच्या स्वार्थापुरतेच सगळे टपून राहिले. क्षात्रधर्म समजला नाही, राजधर्म समजला नाही, राष्ट्रधर्म समजला नाही, शास्त्रधारकांना शास्त्र समजून सांगता आलं नाही, आणि शस्त्रधारकांना शस्त्र चालवायचं कोणावर, कसं चालवायचं हे उत्तम येत होतं, पण चालवायचं कोणावर, कधी चालवायचं हे समजलं नाही. आणि संपूर्ण भारत हा अत्यंत दैदिप्यमान असून, अत्यंत बुद्धिमान लोकांचा देश असून, अत्यंत समर्थ लोकांचा देश असून सुद्धा एकजूट नसल्यामुळं आणि राष्ट्रधर्माचं नीट आकलन न झाल्यामुळं दुष्ट विधर्मी परकीयांच्या हातातील बाहुलं बनला. समर्थांचा राष्ट्रधर्म समजून घेताना हा इतिहास समजून घेणं फार आवश्यक आहे. पुढच्या प्रवचनामध्ये ह्याच अवनतीच्या अवस्थेमध्ये लोकांना टिकवून कसं ठेवलं गेलं, लोकांची धारणा हिंदू धर्माबद्दलच कशी राहिली, याचं आपण थोडं विवेचन पाहणार आहोत. नाहीतर आफ्रिकेमध्ये हे अरब गेले होते, त्यांना अरबी संथा मिळाली, नंतर मुस्लिम गेले ते मुसलमान झाले, नंतर ख्रिश्चन तिथे गेले ते ख्रिश्चन झाले. ह्या देशामध्ये तसं घडलं नाही. हिंदू लोक अजूनही बहुतांश आहेत. हे कसं घडलं हे आपण उद्याच्या प्रवचनात पाहणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आजचं जे काही तुम्ही प्रवचन श्रवण केलं त्याचं अवश्य चिंतन करा. उद्या पुन्हा पुढचा मुद्दा घेऊन आपण भेटू. सर्वांना वंदन करतो, माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.